जय गुरु. जय गुरु मित्रांनो, जय गुरु. समस्त गुरुबंधू मित्र परिवाराला सादर असणारे जय गुरु. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझा आवाज जर व्यवस्थितपणे आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपया कमेंटमध्ये लिहा की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. माझा आवाज येतो काय? निवृत्तीनाथजी म्हैसकर दादा जय गुरु. आवाज येतोय का? ज्ञानराज दादा जय गुरु. सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगल राम तुम्हार प्रभु, जो गावे मंगल होत सदा. अमंगल हारी कृपा तुम्हारी, जो चाहत दिल को धोत सदा. तुम सुमंगल हो, अनुरूप तुम्हार निरामय है. तुकड्या कहे जो भजता तुमको, मंगल निर्भय है. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय. भगवान पंढरीश पांडुरंग भगवान की जय. वैराग्यमूर्ती गाडगे महाराज की जय. योगाची परिसीमा गाठलेले भगवान गौतम बुद्ध की जय. महर्षी पतंजली की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री समर्थ आडमोजी महाराज की जय. श्री संत मोझरकर महाराज की जय. गुरु की निगाही मोक्ष है, गुरुवाक्य है संपदा. सेवा गुरु की जो करे, पाता नहीं महापदा. सब संकटों पर मात करने की उसे शक्ति मिले. गर्म तभी आवे तभी आनंद ही,
फार मोठं स्थान आहे माणसाच्या जीवनामध्ये. गुरु हा माऊली आहे, गुरु हा मार्गदर्शक आहे, गुरु हाच देव आहे. आणि अशा गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वंदन करतो. परम पूजनीय स्वामी रामदेवजी महाराजांना वंदन करतो. आणि आजच्या या अध्यात्म आणि योग विज्ञान या विषयाला माझ्या परीने आपल्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बंधूंनो, मी काही विद्वान नाही, परंतु गुरुमाऊलीच्या कृपेनं जे काही वेडेवाकडे शब्द बाहेर निघतात ते मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आमच्या सद्विचार पेजवरून, प्रवास पेजवरून आदरणीय पेठे महाराज, वसंतरावजी पेठे महाराज यांचं व्याख्यान प्रवचन होतं योग दिनाच्या निमित्तानं. त्याच्यामुळे थोडं 5-10 मिनिटं लेट झालं, त्याबद्दल आपली क्षमा मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर योगश्चित्त वृत्ती निरोधः, योगाची परिभाषा पहा. योग वृत्ती निरोधः, चित्ताच्या समस्त वृत्तींना एके ठाई आणून समस्त ज्या वृत्ती आहेत त्या एकत्रित करून, एकाग्र करून समत्वाकडे नेण्याचं, समभाव मनुष्याच्या ठिकाणी निर्माण करण्याचा जे कार्य करतात योगाच्या माध्यमातून साध्य केलं जातं. आणि त्याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानराज माऊली, त्यानंतर स्वामी विवेकानंद, महर्षी पतंजली, वाल्मिकी, अनेक ऋषी महंतांनी, विश्वकर्मा यांनी आपल्या योग शक्तीच्या भरोशावर अनेक उपलब्धी आपल्या जगाला दिली. म्हणजे त्यांच्या त्यावेळेस त्यांनी ज्या उपलब्धी निर्माण केल्या त्या आजही आपल्या करिता उपयोगी सिद्ध होत आहे. आणि जगी जे जे महान झाले ते याच मार्गाने गेले असं म्हणायला काही हरकत नाही. योग मार्गाशिवाय माणसाची उन्नती होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य आपल्या आत्म्याचं ज्ञान जोपर्यंत आपल्याला होऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलंच कार्य आपण व्यवस्थित करू शकत नाही. म्हणून महाराजांनी म्हटलेलं आहे आत्मोन्नती हा शब्द वापरलेला आहे अनेक ठिकाणी. आत्मोन्नती, आत्मप्रभा हे शब्द फार महत्वाचे आहेत. आत्मोन्नती ही मनुष्य जीवनाच्या उद्देशाने अतिशय महत्वाची आहे. आणि आत्मोन्नती करिता अनेक पद्धती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पद्धती ती आहे योग पद्धती. योगाचे आद्य जनक जे आहेत ते महर्षी पतंजली आहेत. आणि असं म्हणतात योगाची उत्पत्ती ही पृथ्वीच्या उत्पत्तीच्या समयीत झालेली आहे. तसं ओम हा ब्रह्मनाद जो आहे, ओमनाद जो निर्माण झाला पृथ्वीच्या उत्पत्ती सोबतच तो निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे काही गोष्टी आहेत जसं वृक्ष आहे किंवा जल आहे, वायू आहे, त्याच्या उत्पत्तीच्या वेळीपासून आहे, अद्ययावत आहे. त्याचप्रमाणे योग अद्ययावत आहे, ओम अद्ययावत आहे. हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. तर सर्वप्रथम आपला योग कशासाठी करायचा तर वंदनीय महाराजांनी सांगितलंय, हे ईश्वरा सता तुनी आम्हासने सत्याकडे ध्याया प्रकाशाचे धडे. अशा प्रकारचं वंदनीय महाराज विनवणी करतात. आणि हे ह्या शब्दामध्ये शास्त्राचं ज्ञान, वेदाचं ज्ञान सामावलेलं आहे. आणि आमच्या वेदशास्त्रामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षी अमृतम्. हे ईश्वरा, हे परमेश्वरा, आम्हाला या विषयविकाराकडून, या अंधकारातून आमचं जीवन असं सुगंधित झालं पाहिजे, पुष्पाप्रमाणे असं वर्धनाला देण दे असं मागणं केलेलं आहे. व बंधना मृत्युर्मोक्षी यमामृता, मरणाकडून मोक्षाकडे आम्हाला असं मागणं केलं आहे. मरणाकडून जर मोक्षाकडे जायचं त्या मार्गामध्ये तो मार्ग हा अतिशय महत्वाचा आहे. आणि पुढे असं म्हणतात की ओम असतो मा सदगमय तमसो मा ज्योतिर्गमय
महाराजांचे हे ईश्वरा आम्हासने असतात तुम्ही सत्याकडे, हेच वेदशास्त्र उपनिषदांचं ज्ञान वंदनीय महाराजांनी साध्या सोप्या शब्दामध्ये आम्हाला दिलेलं आहे. परंतु आम्ही कशा स्वरूपानं ते मान्य करतो, आचरण करतो, धारण करतो ते महत्त्वाचं आहे. आपल्या आचरणाला फार महत्त्व दिलेलं आहे आणि योग मार्ग हे माणसाची दिनचर्या बदलतं. आचरणामध्ये त्याचं यम नियमांचं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यामध्ये आचरण, दिनचर्या सगळं त्यामध्ये सामावलेलं आहे. आणि योगाची परिभाषा म्हणजे मी आपल्याला सांगितले की योग चित्त वृत्ती त्याच्या समस्त त्याग करून ती वृत्ती 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. त्या 5 प्रकारच्या वृत्ती एके ठाई आणणे म्हणजे ही योगाची उपलब्धी आहे. आणि सरळ शब्दामध्ये योग शब्दाचा अर्थ असा आहे जोडणे, मिलन, हर चीज का मिलन, माणसाला माणूस जोडणे, पृथ्वीशी माणसाला जोडणे आणि या ब्रह्मांडाशी, या तत्वाशी जे परमात्मा तत्व आहे आणि आत्मा तत्व आहे, दोन्हीला एके जोडणे, आत्मा व परमात्म्याचे मिलन म्हणजे योग, ही योगाची परिभाषा आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं मिलन योगाच्या माध्यमातून हे होत असतं. अनेक गोष्टी आज तुम्ही आम्ही भेटलो, आपले समजा हजारो मित्र तयार झाले, एक हे मोठं वर्तुळ तयार झालं, ही उपलब्धी योगाची आहे, ही उपलब्धी योगाची आहे. अन्यथा मी कुठला तुम्ही कुठले, आणि मी काय माझ्यामध्ये अनेक दोष होते आणि अनेक दोषांना निवारण करण्याचं एकमेव जे साधन असेल तर ते योग आहे. कुणीही डॉक्टरकडे, कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कुठेही जाऊन आपण आपलं सगळं सुधारू शकत नाही. पण योग मार्ग असा आहे की योग मार्गाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक 3ही प्रकारचे लाभ होतात. आणि 3 प्रकारचे लाभ झाल्यानंतर सहजच मनुष्याची सर्वांगीण उन्नती साधल्या जाते. आणि अशा प्रकारे योग हा मानव जीवनाचा अविभाज्य अंग आहे आणि तो आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो मी की आपल्या देशाला, आपल्याकडे जे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा विसरलाशी असं संत महंतांनी सांगितलेलं ते खरी गोष्ट आहे. आमच्याकडे योग शास्त्र एवढं महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची उपलब्धी सुद्धा फार मोठी आहे. असाध्य गोष्टी साध्य करण्याचं साधन म्हणजे योग आहे. असाध्य गोष्टी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 2रा-3रा वर्ग शिकून एवढं मोठं संत साहित्य निर्माण करतात. ठीक आहे, साहित्य निर्माण करण्यापेक्षा एवढी मोठी क्रांती, एवढं मोठं कार्य, कधी झोपायचे कधी उठायचे, ही क्रांती कुठून घडली हा समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे. तर ही योगाची उपलब्धी आहे. महाराजांनी गोंधळ्याच्या जंगलामध्ये योग साधना केली, त्यानंतर रामटेकच्या जंगलामध्ये योग साधना केली आणि महाराजांचे गुरुदेव अडकोजी महाराजांच्याकडून त्यांना योग साधनेची जी परंपरा लाभली. आणि असं नाही वंदनीय महाराजांना लाभली म्हणजे काही गोष्टी निमित्त मात्र असतात, परंतु महाराजांचं जे जन्मोजन्मीचं पूर्वजन्मीचं फळ होतं ते फळास आलं. कारण की महाराज हे असाधारण होते. महाराज स्वयंभू होते. भगवान श्रीकृष्णाचं स्वयंरूप होतं, परंतु भगवान श्रीकृष्णांनाही दुःख भोगावं लागलं. भगवान श्रीकृष्णांचंही दुःख वाचवण्यासाठी जो जगाचा पालन करता झाला, जो जगाचं दुःख मिटवण्याची ज्याची काही क्षमता होती त्याला सुद्धा कारागृहात राहावं लागलं. जीव त्याचा लपवावा लागला, नंदराजांकडे, यशोदे मातेकडे न्यावं लागलं माता पित्यांना सोडून. तर ही महाराजांचं म्हणणं असं आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या झोळीमध्ये धान्यामध्ये कचरा टाकावा यापेक्षा काय दुःख असावं. अन्नाच्या दाण्यासाठी तरसावं लागलं, हे काय दुःख म्हणावं. तुकडोजी महाराजांना तुकडे मागावं लागले, किती दुःख म्हणावं. गाडगे महाराजांना वनवन फिरावं लागलं, कशासाठी? स्वतःसाठी नाही, जगाच्या कल्याणासाठी. किती दुःख म्हणावं. स्वामी विवेकानंदांच्या घरी दुःख एवढं का त्यांच्या आईची आणि बहिणीची खायची सोय लागत नव्हती. स्वामी विवेकानंद देशासाठी, समाज सुधारणेसाठी
इकडे तिकडे भटकत होते. भगवान श्रीकृष्णानं अखिल जगाला भगवद्गीता दिली. आजपर्यंत सुद्धा त्यावेळेस तर धर्माचं रक्षण केलं आणि जगाला सुख आणि शांतीचा संदेश दिला आणि आजही देत आहे, अद्यावत देत आहे. 5,000 वर्ष झाले तरी अद्ययावत देत आहेत. आणि हे असताना त्या भगवान श्रीकृष्णाला किती यातना भोगाव्या लागल्या, किती राक्षस मारायला आले, स्वतःच्या भावाने मारण्याचा प्रयत्न करावा, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय म्हणावं. तर ही फार मोठी कठीण अवस्था आहे. आणि विषय म्हणजे तुकडोजी महाराजांकडे किंवा भगवान श्रीकृष्णांकडे गेला असं समजू नका. कारण योग हा या दोन्ही महात्म्यांशी, माऊली ज्ञानेश्वर महाराजांशी अतिशय जवळचा संबंध आहे. योगातूनच योगाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि योग आणि हे म्हणजे परमात्मा शक्ती आणि आत्मशक्ती एके ठाई आल्या, तेच ते मानव आहे, महामानव आहे. म्हणून त्यांचं चिंतन होणं गरजेचं आहे. आणि असं म्हणतात, योग म्हणजे आत्मा व परमात्म्याचे मिलन. आता याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. कुठे अनेक महात्म्यांनी सांगितलं की कुठे कोणी म्हटलं आत्मा आहे, नाही, आपण तिकडे जाऊ नये, कोणी म्हटलं आहे. परंतु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा असा प्रश्न एका आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला विचारला होता. त्याने पत्र लिहिलं होतं महाराजांना की मला आत्महत्या करावीशी वाटते. तर महाराजांनी त्याच्यामध्ये उत्तरामध्ये असं लिहिलं होतं की मरायचं कुणाला, तुला की आत्म्याला. हे महाराजांनी त्याला विचारणा केली होती पत्रामध्ये. आणि तिथे स्पष्ट मत मांडलं होतं की हे तुझ्या मनात हा विचार आला कसा की ज्या देशामध्ये, ज्या भारतभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की आत्मा हा अमर आहे, तो नष्ट होत नाही, नष्ट होते ते शरीर. मग आता तुला शरीराला मारायचं आहे की आत्म्याला मारायचं आहे, त्याचं चिंतन तू केलं आहेस का? आत्महत्या करण्याच्या आधी मला हे सांग म्हणतात. आणि वस्त्र बदलल्यानंतर काय माणूस बदलतो काय म्हणतात, असं महाराज प्रश्न विचारतात त्याला. आणि त्याचं समाधान करतात, त्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढतात कदाचित. तर हे तत्वज्ञान फार मोठं महत्वाचं आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा तेच केलं. अर्जुनाला सांगितलं तुला की तुला नातेवाईक दिसत आहे, ते शरीर आहे, नश्वर शरीर आहे, तुला मारायचं कोणाला आहे? जे तुमचा घात करायला बसलेले आहे, जे तुमच्याविषयी ज्यांच्या मनामध्ये काहीच हे नाही आहे आणि तुमच्या बरोबरच अखिल विश्वाला जे माणसं दुःख देण्याची जे भावना ठेवतात, त्यांना मारण्यात काहीच हरकत नाही. हे स्पष्ट ज्ञान भगवान श्रीकृष्णाने दिलं. हाच योग आहे. अर्जुनाला त्या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाच्या चित्ताच्या वृत्ती, पंचवृत्ती, आलो आपण तिकडेच. अर्जुनाच्या वृत्ती त्याला सतत हे करत होते, हा तुझा मामा आहे, हा तुझा काका आहे, तो तुझा चुलत भाऊ आहे, याला कसं मार. त्याच्या डोळ्यातून असूनच्या धारा लागल्या होत्या. परंतु त्या समस्त वृत्तींचा नाश केला भगवान श्रीकृष्णाने. योग सांगितला कुरुक्षेत्रावर आणि त्या समस्त वृत्तींचा नाश करून काय केलं? नाश करून त्याला सममध्ये आणलं, एके ठाई आणलं. चित्ताची वृत्ती एकाग्र केली आणि एकाग्र करून त्याला सांगितलं की कुणी कुणाचा भाऊ नाही, कुणी कुणाचा मामा नाही, कुणी कुणाचं काही नाही. आणि कर्तव्यात आपल्या मोहमायेच्या जाळामध्ये फसून कर्तव्याला विसरू नको, हे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने दिलं. आणि मग त्याची एकाग्र वृत्ती झाली. एकाग्र वृत्ती करून विरुद्धावस्था म्हणजे चित्ताच्या ज्या 5 अवस्था आहेत, क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र. शब्द पहा, क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र, निरुद्धावस्था. निरुद्धावस्था म्हणजे भगवान गौतम बुद्ध. निरुद्धावस्था म्हणजे भगवान श्रीकृष्ण. निरुद्धावस्था म्हणजे अर्जुन ज्यावेळेस बाण ताणला ती निरुद्धावस्था. तुकडोजी महाराज निरुद्धावस्था, अडकोजी महाराज निरुद्धावस्था, स्वामी विवेकानंद निरुद्धावस्था. इसको बोलते निरुद्धावस्था. आपण एकाग्रपर्यंत पोहोचू शकत नाही. क्षिप्त, विक्षिप्त, मूढच्या बाहेरच आम्ही निघत नाही. याच्या बाहेर निघण्याकरिता योग हा अतिशय महत्वाचा आहे. आणि अष्टांग योगामध्ये 8 अंग योगाचे आहेत. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी म्हणजे निरुद्धावस्था. समाधी म्हणजे निरुद्धावस्था. समाधी म्हणजे मोक्ष. समाधी म्हणजे निवृत्ती. हेच आहे, जिवंतपणीच आहे. मेल्यानंतर कुठे आणि तेच त्या अवस्थेमध्ये स्वर्ग सुखाचं मनुष्य अनुभव करत असतो. मेल्यानंतर स्वर्ग नाही, मेल्यानंतर नरक नाही, मेल्यानंतर मोक्ष नाही. मेल्यानंतरच्या मोक्षासाठी आम्ही जीवनभर झटत असतो. त्याच्यात काहीही अर्थ नाही. जीवनामध्ये आपल्याला जगत असताना योग करावा लागतो, तप करावा लागतो. योगाबरोबर तप करावं लागतं.
नुसतं आसन करून किंवा प्राणायाम करून शरीराला तुम्ही स्वस्थ ठेवू शकता, परंतु जर तुम्हाला आध्यात्मिक उन्नती करायची आहे किंवा मानसिकदृष्ट्या तुम्हाला हे व्हायचं आहे आणि अनेक उपलब्धी म्हणजे साधू जर बनायचं आहे, साधू म्हणजे काही लटा वाढवलेला साधू नाही, फेटा बांधलेला साधू नाही, भगवे वस्त्र धारण केलेला साधू नाही. म्हणून म्हटलेलं आहे, हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी. अरे घरीच राहून संन्यासी बनायचा आहे. घरी राहून संन्यासी बनवण्याकरिता योग मार्ग हा अतिशय महत्त्वाचा आहे. घरी राहून तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकता, घरी राहून तुम्ही सगळ्या धर्माचं पालन करू शकता आणि असोनी संसारी जीवे वेगुकरी माऊलींचं हे आपल्याला संदेश आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. तर संसारामध्ये राहून जर आपण काही करायचं आहे आपल्याला, तर एक जीवन जगत असताना, संसार करीत असताना, गृहस्थ धर्म निभावत असताना आपल्याला आपल्यामध्ये एक साधुत्व, एक तपस्वित्व, एक त्यागाची भूमिका ही निर्माण होण्याची गरज आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, राजा भोज, जेवढे काही महायोगी झाले, या महायोगींचं कुठलं तरी एखादं चिंतन करून त्यांच्या आचरणावर आपण चाललं पाहिजे. त्यांना आदर्श ठेवून त्यांचा एखादा तरी गुण आपल्या अंगीकारला पाहिजे, तर साधू बनू शकतो. वाढवून फेटा बांधून साधू बनता येत नाही. साधी राहिली उच्च विचार आणि साधेपणात साधुत्व आहे. लक्षात घ्या, साधेपणात साधुत्व आहे. पहा किती चांगला शब्द आहे. साधा, किती साधा माणूस होता म्हणते, हो मरून गेला म्हणते, किती साधा माणूस आहे म्हणते, पण तो असं करते म्हणते, किती साधा माणूस आहे म्हणते, पण गोरगरिबाच्यासाठी मदत करते म्हणते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील याला साधुत्व म्हणतात. साधुत्वाची व्याख्या केली आहे आणि ते असताना, ते करत असताना त्यामध्ये करावं लागतो. आणि त्या तपामध्ये जे काही आपण साध्य केलं, जे काही आपण साध्य केलं, त्या साध्याचा, त्या साधनाचा समाजासाठी वापर करणे, समाजोन्नतीसाठी वापर करणे, स्वतःच्या उन्नतीबरोबर महाराज म्हणतात आपली साधावी उन्नती सौख्य द्यावी इतरांप्रती, या उद्देशे जी जी संस्कृती धर्म म्हणावे तिचे लागते. धर्माचं पालन जरी करायचं असेल ना, धर्म, योग, संस्कार, संस्कृती आणि सदाचार, अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी संलग्न आहेत, कनेक्टेड आहेत. हो, वायफाय कनेक्टेड झाल्याशिवाय, कनेक्ट झाल्याशिवाय नेटवर्क मिळत नाही. आणि वायफायचं काम तुमचं काय कोण करतात? संत महंत करतात. आणि त्या संत महंतामध्ये सगळं रेंज मॅनेज करण्याचं काम कोण करतात? तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत किंवा या इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बाबतीत म्हटलं तर राऊटर, जे राऊटर, एक राऊटर लावलं, त्याच्यामध्ये सिम टाकलं तर 10, 20, 15, 30 मोबाईल त्याच्यावरती मॅनेज करते ना, त्यांना तो डाटा पुरवतो. हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे आधुनिक भाषेत म्हणायला गेलं तर राऊटर आहे, राऊटर. त्या राऊटरशी कनेक्टेड झालेले मोबाईल कधीही त्यांचा डाटा संपत नाही, डाटा संपत नाही आणि व्यवस्थित चालतं. नेटवर्क त्याला व्यवस्थित मिळतं. आणि व्यवस्थित नेटवर्क मिळवायचं असेल तर राऊटरशी कनेक्टेड व्हा. नाही तर कोणतंही एअरटेलचं सिम टाका, कोणतंही आयडियाचं टाका, कोणतंही टाका, तुम्ही वोडाफोन टाका, काही टाका, ते व्यवस्थित काम करत नाही, कारण त्याच्यामध्ये दोष आहे. म्हणून याची उपमा मी याला देतो, धर्म, पंथ, संप्रदाय, नाना जे तयार झाले ना, त्या नाना म्हणजे ते वेगळे वेगळे सिम आहे, सिम कार्ड आहे, कंपन्या, असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे समजून घेण्याची गरज आहे. राऊटर म्हणजे मौली ज्ञानेश्वर महाराज, राऊटर म्हणजे स्वामी विवेकानंद, राऊटर म्हणजे तुकडोजी महाराज. ते ही समजून घेण्याची गरज आहे. जगाच्या कल्याणासाठी हे झटले आणि स्वतःच्या जीवनाचा कुठेही विचार केला नाही. म्हणून असं म्हणलं, अपने लिए जीना ओ जीना नहीं है, सेवा में मरना ओ मरना नहीं है. अपने लिए जीना ओ जीना नहीं है, सेवा में मरना ओ मरना नहीं है. सेवेमध्ये जे जे मरण तर प्रत्येकाला आहे. हो, किड्या मुंगीपासून प्रत्येक गोष्टीला मरण आहे. प्रत्येक वस्तू जी जन्माला आली आहे, प्रत्येक जे पृथ्वीवर जन्माला आले, निर्माण झालेली आहे, तिला एकदा नष्ट होणे आहे. परंतु तुमचं मरण कसं होऊन आलं हे महत्वाचं आहे.
तुम्ही जगले कसे हे महत्वाचे, किती जगले त्यापेक्षा कसे जगले हे महत्वाचे आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज 15-16 वर्ष जगले. स्वामी विवेकानंद जी 39 वर्ष जगले. तुकडोजी महाराज 59 वर्ष जगले. लोक काही 100 वर्ष, 115 वर्ष, 120 वर्ष जगतात. पण ते काय तर सारं तुकू ते घर सोडून टाकते आणि ते सगळं कोणी त्याच्या जवळ जात नाही. एवढी त्याची दशावत असते. कशासाठी जगला एवढे दिवस हे महत्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून महाराजांनी मला वाटते शंकर महाराजांचा आहे होते की अपने लिए जीना हो, जीना नहीं है, सेवा में मरना हो, मरना नाही आहे. आणि मग सेवा करत असताना काय होतं तर सेवेने अगदी सामर्थ्य, जे जे बोलालं त्याची पूर्ण होते कार्य दयाचे हस्ते परहस्ते असं वंदनीय महाराज म्हणतात. आणि हे तत्व आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आणि याची सगळी जाणीव करून देण्याच्या कार्यामध्ये योग हा अतिशय महत्वाचा आहे. मला वाटतं की उशिरा सुरू झालं त्यामुळे थोडंसं, आणि विषय फार मोठा आहे, अध्यात्म आणि विज्ञानाचा विषय फार मोठा आहे, त्यामुळे थोडंसं 5-10 मिनिटं वाढू शकतं. तर आपण कमेंटमध्ये तसं कळवावं, नाहीतर 11 वाजता आपण संपवून टाकू, म्हणजे जेवढं काही वेळ आहे त्या वेळामध्ये. तर योगाचं असं आहे, योग माणसाला, योगामध्ये अनेक अंग आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. त्यापैकी यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार हे बहिरंग साधनेचे साधन आहे. आणि ध्यान धारणा समाधी, आता पहा, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. आता बंधूंनो ध्यान पहा कुठे आहे, 7व्या नंबर. अष्टांग योगामध्ये ध्यान आहे 7व्या नंबरवर. पण आजकाल ध्यानाच्या अनेक पद्धती निघाल्या आहेत, परंतु मला ते मान्य नाही, वंदनीय महाराजांना ते मान्य नव्हतं. फक्त कसं आहे, सक्रिय ध्यान जे आपण सकाळी करत असतो, महाराजांनी प्रणाली लावली आहे, ते महाराजांनी आरूढ होण्याकरता ते प्रणाली दिली आहे. परंतु ते आरूढ झाल्यानंतर खऱ्या ध्यानाकडे जर आपल्याला जायचं आहे तर सक्रिय ध्यान का पाठ महाराजांनी म्हटलं आहे. तर त्यामध्ये आसन, नीती नियम पाळणं या गोष्टी फार गरजेच्या आहे. आहार विहाराकडे आपलं लक्ष देणं आणि त्यानंतर दिनचर्येचं विशेष पालन करणं हे फार महत्त्वाचं. महाराजांनी स्वतः ग्रामगीतेत म्हटलं आहे, यम नियमादी तैसी आसने साधोनिया आरोग्य राखणे बुद्धिबल चातुर्य वर्तने तेजोमय असावे. आणि असे सुद्धा म्हणतात, प्रथम कळू दे तुझी साधना काय, ठेवितोसी अपुली धारणा, दिनचर्येची कैसी रचना आहे तुझ्या म्हणतात. आणि योग प्राणायामाच्या बाबतीत, ब्रह्मचर्याच्या बाबतीत, प्रातःकाळच्या बाबतीत महाराजांनी म्हटलं, प्रातःकाळची आरोग्यदायी हवा सदा सर्वदा मानवते जीवा. अशा प्रकारचं महाराजांनी म्हटलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन म्हटलं आहे, अरे सख्या सकाळी उठणारा असेची सख्या भाग्यवंत म्हणावे महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये. त्यानंतर अजूनही पुढचं सांगितलं महाराजांनी की योगाचं महत्त्व किती आहे. तर महाराज म्हणतात, यमनियम आदी तैसी आसने, त्यांनी सांगितलंच आपल्याला. अनेक ठिकाणी महाराजांनी उल्लेख केलेला आहे. आणि महाराजांनी याच्यामध्ये सुद्धा ध्यानाच्या पाठामध्ये अपने आत्म के चिंतन, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओहम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टि निरखना है, सहज समाधि चलते हलते सब कामों में रखना है. वेदशास्त्राचं ज्ञान, योगशास्त्राचं ज्ञान महाराजांनी या ओळी नुसतं ध्यान का पाठ नाही सांगितलं राहिलं. प्राणायामाचं महत्व सांगितलंय, ओहम आणि सोहम. ओहम म्हणजे घेणे, सोहम म्हणजे सोडणे. आणि हे घेत असताना ओहम आणि सोहम हे 2 शब्द असे आहेत, हे 2 शब्द असे आहेत की हे जीभ हालल्या विना उच्चार होत असतो. नाही करून पहा, नाही तर तुम्ही कुठलाही उच्चार करा, आतल्या आत तरी जीभीची क्रिया होईल, तेव्हाच तो उच्चार निघतो. ओहम सोहम म्हणून म्हटलंय महाराजांनी. आणि ओहम सोहम हे फार महत्वाचे आहे. यालाच श्वासाचं आपण ध्यान केलं पाहिजे. श्वासाची गती किती आहे, श्वास हा सर्वप्रथम आहे, आधी अनंत आहे. तो आपण जन्माला येतो, श्वास घेऊन येतो, मृत्यू होतो, श्वास घेऊन जातो, बाकी काहीच आपण सोबत घेऊन जातो. लोक म्हणतात ना, सोबत काय घेऊन जाते, एक कीर्ती घेऊन जाते आणि एक दुसरी गोष्ट श्वास घेऊन जाते. ते लक्षात ठेवा, श्वास घेऊन जाते, कारण त्या प्राणामध्ये श्वास राहतो. मग आत्मा हा अदृश्य आहे, सूक्ष्म आहे,
त्याच्याबरोबर तो श्वासही जातो, हे आपल्याला मानावंच लागेल. म्हणून श्वासाचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. श्वासाला एका विशिष्ट गतीमध्ये बांधणं, त्याला एक विशिष्ट वळण देणं म्हणजे प्राणायाम. आणि प्राणायाम म्हणजे सरळ सरळ शब्दात मी सांगतो तुम्हाला, जसं वायू चिकित्सा आपण म्हणू शकतो, आयुर्वेद शास्त्र चिकित्सा, होमिओपॅथीची आहे, अनेक चिकित्सा पद्धती आहेत. त्यामध्ये योग प्राणायाम हा एक, प्राणायाम वेगळा, आसन वेगळं आणि ध्यानात्मक वेगळं. म्हणूनच बहिरंग साधना, अंतरंग साधना, अष्टांग योगाचे 2 भाग पडलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून भाग आहे, यम 5 आहे, नियम 5 आहे, वृत्ती 5 आहे, चित्ताच्या वृत्ती 5 आहे, अवस्था 5 आहे, खूप मोठा आहे. आणि प्राण आपल्याला माहित आहे, प्राणवायू आम्ही घेतो, ऑक्सिजन घेतो आणि सोडतो. परंतु पंचप्राण आहे, त्याचे उपप्राण आहे. मोठं कठीण काम आहे हे, मोठं कठीण काम आहे. ते समजून घेण्याची गरज आहे. आणि ते एका प्रवचनामध्ये मला तरी नाही वाटत पूर्ण होईल. कधीतरी आपण पुढे या विषयावर हे करू चिंतन. तर पंचप्राण आहे, पंचप्राणाचे 5 उपप्राण आहे. त्यांच्यामध्ये दोष निर्माण झाले की कुठले रोग होतात आणि त्यांना सुधार करण्यासाठी कुठले प्राणायाम करावे, ही वायू चिकित्सा आहे. वायू चिकित्सा साधी आपल्याला डकार येते, त्याच्याही मागे कारण आहे. त्याच्या मागे एक विशेष वायूचं कारण आहे. आपल्याला घशाचे जे रोग होतात, कॅन्सर होतात, अंक होतात, ढंक होतात, ते विशुद्धी चक्रावरती, विशुद्धी चक्रामध्ये दोष निर्माण झाल्यामुळं आणि त्यामुळे ते होत असतात. तसंच किडनीचे रोग जे आपल्याला होतात, किडनीचे रोग जे आपल्याला होतात, तो अपान वायू हा दूषित झाल्यामुळे. वायू म्हणजे सगळ्या गोष्टींची गरज असते माणसाला, सगळ्या गोष्टींची गरज असते, पण त्याचा अतिरेक नसावा. अपान वायू हा काम करतं, काय करतं, शरीरातले जे मलमूत्र आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी तो मदतीचाच असतो. परंतु अपान वायू जर जास्त वाढला, गॅस जर जास्त वाढला, खूप गॅसचा जास्त प्रॉब्लेम झाला, साध्या गॅसच्या पासून तर माणूस कुठेपर्यंत कॅन्सर जाऊन पोहोचू शकतो. तुम्हाला प्रोस्टेटचा कॅन्सर होऊ शकतो, लिव्हर कॅन्सर होऊ शकतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. आणि हे योग मार्गाचाच अभ्यास आहे सध्या. तर आता याच्यामध्ये एवढा मोठा विस्तृत विषय आहे की आपण कमी वेळामध्ये तो घेऊ शकत नाही. तर चित्ताच्या अवस्था पाहिल्या आपण, क्षिप्त, विक्षिप्त, मूळ, एकाग्र, विकल्प, निराश. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. म्हणजे अवस्था वेगळ्या चित्ताच्या, वृत्ती वेगळ्या. हे खूप मोठं विस्तृत काम आहे. योगाच्या विषयावर बोलणं म्हणजे खूप मोठं कठीण काम आहे. कठीणही आहे की माझ्या परीने प्रयत्न करत आहे. तर आपल्याला वृत्तीसुद्धा सांगितल्या. तर प्रमाण, विपर्य आणि विकल्प, निद्रा, स्मृती यापैकी एखादा शब्द जरी घेतला ना, त्यामध्ये 3 तासाचं कीर्तन होऊ शकते. वंदनीय महाराजांच्या साहित्याच्या माध्यमातून, माऊली ज्ञानेश्वरांच्या साहित्याच्या माध्यमातून किंवा अनेक संत महापुरुषांच्या, भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपण करू शकतो. इतकं महान आहे, याचं एका शब्दाचं मोल फार महत्त्वाचं आहे. तर असं असताना आपण बहिरंग साधनेशिवाय अंतरंग साधनेकडे जाऊ शकत नाही. मला हेच म्हणायचं आहे की आपण ध्यान प्रार्थनेवाले लोक आहोत. तर प्रार्थनेच्या याच्यामध्ये सुद्धा, प्रार्थनेच्या बैठकीमध्ये किंवा प्रार्थना करीत असताना आम्ही योगाची साधनाच करत असतो. एक प्रकारे कशी आपण आसनामध्ये बसत असतो. महाराजही आसनामध्ये बसायचे प्रार्थनेच्या वेळी, ध्यानाच्या वेळी. तर अनेक आसनं आहेत. सहजासन, अर्धपद्मासन, पद्मासन, सिद्धासन, अनेक आसनं. या सगळ्या आसनापैकी कुठल्याही एका आसनामध्ये जर आपण कंटिन्यू प्रार्थनेच्या तेवढ्या वेळेपर्यंत बसलो
तर ते एक आसन काय होतं, सिद्ध होतं. रोज रोज बसणं, हे निश्चित वेळेवर बसणं ते सिद्ध होत असतं. यामध्ये योगच भरलेला आहे प्रार्थनेमध्ये. महाराजांनी काही नुसते शब्द नाही सांगितले हो ध्यानामध्ये आणि प्रार्थनेमध्ये, त्यामध्ये योगच भरलेला आहे. आणि ती बैठक, त्यानंतर मुद्राही आपण लावू शकतो. हात गुडघ्यावर ठेवा, म्हणजे काय, मुद्रा लावा सरळ. त्यांनी तेवढं कठीण सांगितलं नाही की मुद्रा लावाच म्हणून, परंतु ते प्रार्थना करीत असताना किंवा ध्यान करीत असताना ही ध्यान मुद्रा जर लावली तर आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते. विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे ज्ञान मुद्रा ही. अंगठ्याला पहिलं बोट, साध्या भाषेत सांगतो मी, तर्जनी वगैरे थोडं कठीण होते, तर ही ज्ञानमुद्रा जर लावली तर विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे आणि ज्ञानार्जन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी चांगलं आहे. धारण शक्ती. त्यानंतर वायुमुद्रा आहे. 40 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी, आरोग्यासाठी वायुमुद्रा ही अतिशय उपयुक्त आहे. वायुविकार, वातविकार 40च्या पुढे आपल्याला सुरू होतात, सांधेदुखी वगैरे, त्यासाठी अतिशय उपयुक्त वायुविकार. त्यानंतर ही अपान मुद्रा आहे, मूत्ररोगासंबंधी, किडनीच्या रोगांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याला वायुमुद्रा सुद्धा लावता येते. म्हणजे वातविकार आणि मूत्रविकार, किडनीचे रोग याच्यामध्ये हे असंही आपण बसू शकतो, ही अशी ठेवू शकतो. ही अपान वायुमुद्रा. तर ह्या मुद्रा सुद्धा आपण प्रार्थनेच्या वेळी लावून बसू शकतो. प्रार्थना हा योग आहे. पाठीचा कणा सरळ ताठ, म्हणजे काय योग आहे. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवल्याने काय होतं, रक्तप्रवाह सुरळीत चालतो आणि आपल्या शरीरातल्या सगळ्या क्रिया व्यवस्थित चालत असतात. प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन हा व्यवस्थितपणे जातो. वेडं वाकडं जर बसलं, आपण दिवसभर आडवे तिडवे कामं करत असतो, झोपतो, शेतामध्ये आडवे तिडवे, आपल्या कोणत्याही कामामध्ये आपण गाडीवर बसतो, तर त्यामध्ये कमीत कमी आपण आसन प्राणायाम नाही करत तर बा कमीत कमी प्रार्थनेत तरी तुम्ही बसा, पाठीचा कणा सरळ ताठ. हे जे सांगितलं जातं, ह्या सूचना ज्या दिल्या जातात, याच्यातून योगाचं ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे. महाराजांनी सूचना दिल्या म्हणजे डोळे बंद करा, हात गुडघ्यावर ठेवा, पाठीचा कणा सरळ ताठ करा. हे काय आहे, योगच आहे. हा योगच सांगितला आहे वंदनीय महाराजांनी आपल्याला. आणि ध्यानाचं तर विचारू नका, ध्यान म्हणजे खरोखर ध्यान, परंतु त्या ध्यानाची सुद्धा आपल्याला समजावं लागेल. मी आपल्याला सांगितलं की ओम सोमच्या बाबतीत सांगितलं, त्यानंतर म्हटलं आहे की सहज समाधी चलते हलते. त्याचं मी माझ्या परीनं चिंतन करण्याचा प्रयत्न करेन. मला सांगा, एक माणूस जर हार्मोनियम वाजत असते किंवा सरळ सरळ शब्दात आपण हे घेऊन, ड्रायव्हर असतो, गाडीचा ड्रायव्हर हा काय करत असतो, योगच करत असतो. त्याचं ध्यान कुठं असते, त्याचं रोड, त्याचं स्टिअरिंग आणि त्याचे ते ॲक्सिलेटर, गेअर सगळं आहे. इथून ध्यान भटकलं की ॲक्सिडेंट होतो. सरळ सरळ आहे. हे ध्यान भटकलं की अपघात होतो. आणि जीवनामध्ये तसंच आहे. परमात्म्याचं, निसर्गाचे जे नियम आहे, आपली दिनचर्या आहे, इकडून आपण भटकलो का आपल्या जीवनामध्ये अपघात झाल्याशिवाय राहत नाही. 100% अपघात झाल्याशिवाय राहत नाही. मग इथूनच हे विकार निर्माण होतात. व्याभिचार, अहंकार, दुसऱ्याला दुःख देणे, दुसऱ्याचं चोरून लुबाडून घेणे, अपरिग्रह, अस्तेय चोरी, अपरिग्रह, जास्तीचा संचय करणे, ही योगाचंच आहे. यमाचा प्रकार आहे. यम म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. काय व्हायच्यात महाराजांनी तेच सांगितलं की गुरुदेव दया कर दे, उस ब्रह्म मुहूर्तो पर वह गीत जी हमने निपटा कर सब बातें फिर स्नान किया हमने. काय सांगितलं, यमच सांगितलं. काय सांगितलं महाराजांनी, ध्यानावर आम्ही भजन म्हणतो, गुरुदेव दया कर दे हम ध्यान धरे तेरा, परंतु त्यातलं जे तत्वबोध आहे ते बाजूला राहिलेलं आहे, ते समजून घेण्याची गरज आहे. महाराजांनी जेच सांगितलं, यमाचं पालन करा, नियमाचं पालन करा. अपरिग्रह जाणा. महाराजांनी म्हटलं आहे, मुख्य धर्माचे लक्षण त्याग, अहिंसा, सत्यपूर्ण, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, जाण, तारतम्ययुक्त म्हणतात. तेही तारतम्ययुक्त. नाही तर ब्रह्मचारी वनीच विचारी. काय म्हणतात महाराज, किंवा संन्यासी अभ्यास करी, संन्यासी वनी विचिरी,
हा, महाराज म्हणतात ब्रह्मचारी अभ्यास करी, वानप्रस्थ वरीच विचिरी, आणि संन्यासी काय जगाचा म्हणजे जगाच्या दूर पडतो बा. तर हे चुकीचं आहे म्हणतात महाराज. त्या संन्यासाचा काय अर्थ? ना त्यानं स्वतःचं जीवन भलं केलं ना दुसऱ्याचं केलं. म्हणून असे संन्यासी निर्माण व्हावे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे संन्यासी निर्माण व्हावे. आणि आजच्या युगामध्ये स्वामी रामदेवजी, कुणी काही म्हणा, माझं भान नसे, धड देवाचा अभिमान नसे, सरळ सांगतो की कितीही लोकांनी टीका करो, काही करो, परंतु वंदनीय महाराजांच्या तत्वाप्रमाणे ग्रामराज्याची संकल्पना जी आहे, रोजगाराची संकल्पना आहे, किंवा जे महाराजांनी शेती व्यवस्था सांगितलेली आहे, विषमुक्त शेती, किंवा अन्न गायीचं महत्त्व सांगितलं आहे. महाराजांनी म्हटलेलं आहे की शेतीसाठी हवा, भारत कृषी प्रधान देश, शेतीसाठी हवा गोवंश, गोरसा इतके नसे सत्वांश, अन्यत्र शुद्ध. हे महाराज म्हणतात, अन्यत्र शुद्ध. आणि असं म्हणतात की करतली भिक्षा तरुतली वास, करतली भिक्षा तरुतली वास. असे जे संन्यासी असतात ते संन्यासी म्हणतात न विसंगती कदापि. कशाला? गोसेवेला. त्यांनी सुद्धा गाय पाळली, सगळं त्यागलं, पण गाय नाही त्यागली, गाय पाळली. आणि गाय हे मनुष्याच्या जीवनाकरिता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गाय सर्वस्व देते. गाय एक कल्पवृक्ष आहे. गाय एक संजीवनी आहे. गाय आपल्या मातेपेक्षा महान आहे. कधी कधी आपली माता तरी आपल्याला जन्म देऊन आपल्याशी, म्हणजे कैकेयीचं उदाहरण आहे तुम्हाला सांगितलं, स्वतःच्या दुसऱ्याच्या पुत्राचं नुकसान तर केलंच केलं, पण स्वतःचंही करून घेतलं. कमीत कमी रामाला राजा बनवून दिलं असतं, कमीत कमी रामाला राजा बनवून दिलं असतं तर राजाच्या काठानं भरत बसला असता. राजाला वनवास पाठवलं तर भरताने वनवास घेतला आणि पादुका घेऊन बसला, राज सिंहासनावर बसला नाही. म्हणजे असंही असतं. परंतु गोमाता कुणाशीही वाईट करत नाही. ती कधीही तिचं दूध कुणाला जातं, इथे गाय दोली जाते आणि मुंबईपर्यंत दूध जातं. म्हणजे किती, याला म्हणतात विश्वाकार. आपले घरची नव्हे घर विश्व, आपुले मकान सुंदर. ही भावना कुठे आहे? पशु पक्ष्यांच्या ठाई आहे, पण ते मानवामध्ये कधी येईल हे महत्वाचं आहे. आणि ती मानवामध्ये येण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तत्वज्ञान आहे. ती येण्यासाठी योग आहे, ती येण्यासाठी प्रयत्न स्वामी रामदेवजी करत आहे. आणि मी एवढं सांगू इच्छितो, अनेक लोक काही जे काही असतात, प्रत्येकाचं स्वतःचं वैयक्तिक चिंतन असतं, वैयक्तिक मत असतं. आणि आपला देश हा लोकशाही देश आहे. या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं हे आहे. परंतु मी एक सांगू इच्छितो की स्वातंत्र्य, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी, अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. या आज़ादी के यज्ञ में अनेक महापुरुषों ने अपने जीवन की आहुति दी है, और उस आहुति को कुछ तो भी याद रखिए. और स्वातंत्र्य जो मिला है, उन्होंने दिया है, उसको स्वैराचार में परिवर्तित मत कीजिए. ये मैं यहाँ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी की ओर से और सभी महापुरुषों की ओर से आपको नम्र विनंती करता हूँ. तो जो भी अच्छा है, वाईटातून काढी ती चांगल्यातून काढी ती वाईट महाराज म्हणतात. तर कमीत कमी वाईट गोष्टींचा निश्चितच विरोध व्हावा, निरोध व्हावा. परंतु चांगल्याही गोष्टी मानल्या पाहिजे. वाईट 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 करता करता आपण, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट 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 म्हणजे वाईट शोधत असताना काय होतं, आपलं वाईट चिंतन होतं. मग आपलं ध्यान कुठं आहे? वाईटामध्ये. सकाळी जर आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ध्यान करत असाल आणि दिवसभर हे ध्यान करत असाल की बाबा अमुक व्यक्तीमध्ये काय वाईट दिसते का, त्याच्यात वाईट, असं करता करता तुमची बुद्धी काय असते? वाईट होते, वाईट होते. तुमच्या बुद्धीमध्ये नुसता अंधकार भरला जाते. ध्यान केलं, प्रार्थना केली तरी प्रकाश भरणार नाही. ते सांगू इच्छितो मी, हे समजून घेण्याची गरज आहे. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत हे पोहोचत असतं. आणि मला हे बोलायला काहीही हरकत नाही, कारण हे महाराजांचं तत्व आहे. आणि महाराज कोणाच्या बापाला भीत नव्हते. आणि म्हणूनच महाराजांच्या जोही कोणी उपासक असेल, प्रचारक असेल, त्यानं खरं बोललं पाहिजे. तर स्वामी रामदेवजीच्या नावाची अनेकांना एलर्जी आहे, पण मी सांगू इच्छितो, या व्यासपीठावरून मी स्पष्टपणे बोलणार आहे. कारण की माणसं काय करतात, मला ग्रामगीता चांगली बोलता येते, मला पेटी चांगली वाजवता येते, मला भजन अरे विचारू नका हे बोलतात. परंतु हे सांगत नाही की माझ्यामध्ये कोणता दुर्गुण आहे. कोणी सांगते का? नाही.
तर महाराज म्हणतात, अवगुण आपले अंतरी दिसते, करी चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची. हे उपलब्धी आहे महाराज. आज जे 2 शब्द तुमच्या समोर मी सांगत आहे, आपण ऐकत आहात आणि आपण मला हा जो सन्मान दिला की या लायक मला समजलं की आपण सांगावं. आणि त्याचं औचित्य असं आलं की दादांनी मला म्हटलं की रविवारी तुम्ही बोलाल का म्हणे. 15 दिवसापासून आमचं सुरू होतं, पण त्यांनी सांगितलं की रविवारी बोलाल का. म्हटलं ठीक आहे. 21 म्हटल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. आणि म्हटलं माझ्यासाठी तर अतिशय योग्य. हे गुरुदेवाची कृपा आहे. हे गुरुदेव की पूर्णतया. बहिष्कार दादा मला भेटावे, त्यांनी चॅनल सुरू करावं आणि मला ही बोलण्याची संधी द्यावी आणि आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं मला बोलायला भेटावं. माझा विषय आवडता मला बोलता आलं. तर ही काय आहे, ही आहे गुरुदेव की पूर्णतया. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आज हा जो माणूस तुमच्या समोर बसला आहे, मला माहीत नाही माझ्याविषयी तुमच्यामध्ये काय भावना आहे, काय भावना आहे मला माहीत नाही. भावना निश्चितच चांगली आहे, तेव्हाच तुम्ही मला बोलावलं आणि तेव्हाच तुम्ही मला ऐकत आहात. तर हा जो माणूस तयार झाला, हा माणूस असा नव्हता, सांगू इच्छितो. आणि याला भरपूर शेअर करा. कुणी आपले दोष हे मान्य करत नाही. या माणसामध्ये भरपूर दोष होते, भरपूर म्हणजे खूप नव्हते, परंतु तुम्हाला माहीत आहे वाल्याचा वाल्मिक हा होऊ शकतो. वाल्याचा वाल्मिक झालेला आहे. अंगुलीमालाचा भगवान गौतम बुद्धाच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं अंगुलीमालाचा एक साधू बनला. एक डाकू जो रोज कितीतरी लोकांना मारत होता, त्याने प्रण केला होता की मी जास्तीत जास्त लोक मारीन. त्याने प्रण केला होता आणि तो माणूस साधू बनते. तर ही उपलब्धी आहे महाराज. मी काही वाईट नव्हतो म्हणजे काही मी व्यभिचारी नव्हतो. अख्ख्या जीवनामध्ये मी कोणाचं वाईट चिंतलं नाही. परंतु काही विषय, विकार, व्यसन विषय नाही म्हणता येणार, कारण की मी व्यभिचार जीवनामध्ये केला नाही. हे व्यासपीठाच्या समोर मी बोलतो. जसं पतिव्रता स्त्री असते, तसं पत्नीव्रता पुरुष पण असला पाहिजे. नाहीतर इकडे ध्यान करणं सुरूच आहे, प्रार्थना करणं सुरूच आहे आणि प्रार्थनेतून उठला की तरुण मुलगी एखादी जाताना दिसली तर 60 वर्षाचा माणूस आहे, तिच्याकडे तिरप्या नजरेनं पाहतो. ये ध्यान नहीं आपका हो सकता है, आपकी प्रार्थना सफल नहीं हो सकती, मत करो. इसीलिए महाराज जी ने कहा है, सेवा मंडळ ढोंग करके आगे. मी दुसऱ्याला म्हणणार नाही. लोक इतर पंथाला म्हणतात, ब्राह्मणांना म्हणाल, भटांना म्हणाल, पंड्यांना म्हणेल, पुजाऱ्यांना म्हणेल, वारकरींना म्हणेल. काशीचे जे पंडे आहे किंवा साधू जे आहे आपल्या कुंभमेळ्यात जातात, त्यांच्यावर टीका करतील. परंतु पहिले आपली धुतली पाहिजे. मी आपल्यालाच म्हणतो, मला म्हणतो, तुम्हालाही नाही म्हणतो, मला म्हणतो की आपण आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या स्थानी आहोत याचं आपण चिंतन केलं पाहिजे. तर ती प्रार्थना सफल होत नाही. महाराजांनी म्हटलेलं आहे, सेवा मंडळ ढोंग करके आगे नहीं बढ़ना चाहिए, चाहे वो छोटा भी हो जाए या बंद भी गिर जाए. ठेवून द्या म्हणते, जमा करून बंद करा म्हणते हे नाटक. तर हे समजून घेण्याची गरज आहे. योग दिवसाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माझ्यासाठी योग गुरु आहे, योगी आहे. माझ्यासाठी ती माऊली आहे, साक्षात भगवंताचं रूप आहे. म्हणून याचा अर्थ असा नाही की इतरांचा मी अपमान करावा. स्वामी रामदेवजींची ही उपलब्धी आहे की हा माणूस अधूनमधून कधी व्यसन सुद्धा करत होता. स्पष्टपणे हे बोलायला हिंमत लागते, महाराजांनी सुद्धा म्हटलं, मुझमें भी बडा दोष आहे. सगळ्या गोष्टी संतांनी मान्य केल्या, तेव्हाच ते होत असतं. आणि म्हणून मी हे मान्य करतो की माझ्यातले जे दोष होते, मी तंबाखू खात होतो, कधी अधूनमधून काही घेत होतो, ते सगळं बंद झालं. आणि ते बंद होताच ही स्वामी रामदेवजींची उपलब्धी आहे. नाहीतर मी आतापर्यंत मरण पावलो असतो. मी नागपूरला राहत होता, मला अनेक रोगांनी ग्रासलेलं होतं. आणि एका सामान्य माणसाने सांगितलं की म्हणजे आस्थावर ते लागतील, ते करत जा, पाहता पाहता एक मी चांगला उत्कृष्ट योग शिक्षक बनलो. तर सगळे विकार, व्यसन सगळे दूर झाले. आणि एक आता म्हणजे मनुष्य बनण्याकडे मी काय मोठा ज्ञानी नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, साधू नाही, संत नाही, परंतु मनुष्य बनण्याच्या मार्गावर मी आरूढ आहे. म्हणजे मानव पशुयोनीतून आला. नराचा नारायण होणे त्याला. तिकडे नारायण होते की नाही ते सांगता येणार नाही. ते संत महंतांचं कार्य आहे, आपलं सामान्य माणसाचं कार्य नाही. परंतु माणूस बनण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आणि हे करीत असताना एक माणूस जोडावा. योगाचा अर्थच असा आहे की मिलन. योग म्हणजे जोडणे, माणसं जोडण्याचं मी काम करत आहे. उभं आयुष्य मी याच्यामध्ये घालवलं. म्हणजे टेलरिंगचा व्यवसाय आहे, कपडे शिवण्याचा. आणि त्या करत असताना तुकडे जोडून माणसं सजवण्याचं काम केलं. आणि आता तेच माणसं जोडून
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा कपडा त्यांच्या अंगावर परिधान करून ती माणसं सजवण्याचं काम करण्याचा एक तोटकासा प्रयत्न आहे, खारीचा वाटा आहे. आणि जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण तरुण 5 मिनिटं मी घेईन. महाराजांनी जे म्हटलं होतं मी तुम्हाला ते सांगून राहून गेलं, सहज समाधी चलते हलते. तर सहज समाधी चलते हलते, ड्रायव्हर हा चलते हलते सहज समाधी, गिअर लावत असतो, स्टेरिंग घालत असतो, पण समाधी त्याची लागलेली असते. त्याची समाधी भंग झाली की ॲक्सिडेंट होतो. त्याचप्रमाणे एक शेतकरी आपला तास काढतो पेरणीचा, तेव्हा त्याचं कुठंतरी चित्त भटकलं की तो तास हेकडा वाकडा होतो, आणि एक तास बिघडला की पूर्ण वावर हेकडा होतो. म्हणून हे ध्यान हे जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. तर ध्यान कुठे असावं, आणि जे ध्यान करीत असताना त्या ध्यानामध्ये सात्विक भाव असावा. त्या ध्यानामध्ये नुसता उठला, डोळे पुसले, तोंडावर पाणी मारलं, ध्यानात बसला असं जमणार नाही. त्यासाठी दिनचर्या पाळावी लागते. नाही झालं एखाद दिवस तर काही हरकत नाही. समजा तुम्ही थकले, रात्री जर 4 वाजता बाहेरून आले आणि तुम्हाला 2 तास ते आराम करणं जरुरी आहे, मग एखाद दिवस नाही झालं तरी चालते. महाराजांनी सांगितलं ना, ढोंग करके आगे नाही बढण्याचे, म्हणजे दाबून धरून करायचं, हे महाराजांना मान्य नव्हतं. तर ध्यान हा योगाचा विषय आहे. आणि एखाद दिवस नाही झालं तरी चालते, पण तन मनातून ते झालं पाहिजे जेव्हाही आपण करतो तेव्हा. आणि कमीत कमी ध्यान केल्यानंतर मनुष्य दिवसभर त्याची दिनचर्येची कशी रचना आहे तुझ्या म्हणतात नाही. सकाळी ध्यान करत आहे आणि दिवसभर जर समजा आपण काटा मारत आहोत आपल्या किराणा किंवा कोणतंही काही असं मी उदाहरण म्हणत आहोत, कोणालाही वैयक्तिकरित्या म्हणत नाही, पण जर समजा तिथे आपण जर काही करत आहोत किंवा एखाद्या नोकरीवर आहोत, तिथे लाच घेत असेल आपण, कोणी सेवा मंडळ ढोंग करके आगे नाही बढण्याचे असं महाराज म्हणतात. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला समजलं पाहिजे ना. हाच योग आहे, हाच तप आहे. जीवनामध्ये दुःख, दरिद्री, मान अपमान सहन करणे हा तप आहे, आणि दिनचर्येचे पालन करणे आणि नियमांचं पालन करणे हा योग आहे. आणि आपल्या शरीराकरिता व्यवस्थित ठेवण्याकरिता प्राणायाम आहे, आणि आपली मानसिकता चांगली ठेवण्याकरिता किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनाच्या हिशोबाने ध्यान आहे, ध्यानात्मक प्राणायाम आहेत, गीत आहे, भ्रामरी आहे, प्रणवध्यान आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि मी माझ्या परीनं आपल्याला इथे विशद करण्याचा प्रयत्न केला, आणि होऊ शकते काही बरंचसं राहिलेलं आहे बोलायचं, एखादी वेळेस दुसऱ्या भागामध्ये आपण घेऊ शकतो. आणि मला वाटतं विवेकदादा बहिष्कार आपले अनंत धन्यवाद. आपण लोकांनी बहिष्कार मंडळींनी मला इथे बोलण्याची संधी दिली. आणि एक सांगू इच्छितो, मला आदरणीय पुरुषोत्तमजी बहिष्कार दादा यांचे जे पूर्वज आहे मोझरकर महाराजांचं फार मोठं कार्य आहे, आणि मला त्यांच्याविषयी काही फारशी माहिती नाही, तरी मी माझ्या परीनं 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण की मला असं म्हणायचं आहे की ज्या घरी म्हणजे आपलं अधिष्ठान वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे, आणि अधिष्ठान तुकडोजी महाराजांचं असलं म्हणून काही योगाच्या ठिकाणी योगाचं बोलायचं ना अधिष्ठानाचं बोलायचं नाही असं होणार नाही. आजच्यापेक्षा नातू कधी मोठा होत नाही. आणि म्हणून आधी अधिष्ठानाच्या विषयी, ज्या अधिष्ठानाच्या माध्यमातून आपण बैठक बसवलेली आहे, त्या अधिष्ठानाच्या आणि त्या अधिष्ठानाचे जे अधिकारी आहेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांच्या बाबतीत बोलावंच लागलं. म्हणून योगाचा थोडासा हे राहिला. आणि ज्या मोझरकर महाराजांच्या नावाने पेज बनवलेला आहे आदरणीय बहिष्कार दादांनी, बहिष्कार कुटुंबियांनी, फार मोठं कुटुंब आहे आणि सात्विक कुटुंब आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ज्या कुटुंबाला सहवास लाभलेला आहे, अशा कुटुंबाचे हे वंशज आहेत. आणि फार मोठी यांच्या कुटुंबाची व्याप्ती आहे. खूप मोठा परिवार आहे, मला वाटतं भाऊ बहिणी आणि त्यांचे खूप मोठा परिवार आहे. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळं मोझरकर महाराजांच्या वंशज असल्यामुळं मोझरकर महाराजांचे ते गुण त्यांच्या अंगी उतरल्यामुळं सगळे लोक बहिष्कार कुटुंबीय खूप चांगले बोलतात. खूप चांगला तत्त्वज्ञानाचा शास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा, आदरणीय मोझरकर महाराजांच्या साहित्याचा चांगला अभ्यास आहे. चांगले बोलतात. लहान लहान मुलंसुद्धा त्यांची भाची बोलली अमरावतीवरून किती सुंदर बोलतात. आणि सात्विक जीवन आहे त्या लोकांचं.
तर मोझरकर महाराज हे म्हणजे सामान्य नव्हते, असामान्य होते. जसे भुसरकर महाराज, मोझरकर महाराज हे फार मोठे व्यक्तिमत्व आहे. यांनाच म्हणतात त्यागी तपस्वी आणि यांना म्हणतात साधू. म्हणजे भुसरकर महाराज तर हे ब्रह्मचारी होते, परंतु मोझरकर महाराज हे संसारी असूनही हे एवढं जे कार्य केलं त्यांनी, हे कार्य प्रचार प्रसार केला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरकर महाराजांचं प्रवचन ऐकावं. यापेक्षा अजून कोणतं भाग्य पाहिजे हो? यापेक्षा भाग्यवान माणूस कोणता असणार जगामध्ये? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सहवास तर लाभावा, पण महाराजांनी त्यांचं प्रवचन ऐकावं. इससे बड़ी बात क्या है जीवन में? यही तो स्वर्ग है. यह स्वर्ग संसार हो अति उच्चतम जीवन बने. उच्चतम जीवन हो गया. उच्चतम से उच्चतम इंसान अगर आपकी बात सुन रहा है तो इससे बड़ा स्वर्ग कौन सा है? असे होते मोझरकर महाराज. त्या मोझरकर महाराजांचे हे वंशज आहेत आणि त्या वंशजांनी हा सुंदर असा मोझरकर महाराजांच्या नावाने हा व्यासपीठ आहे. पेज नाही आहे महाराज, पेज तर साऱ्या लोकांनी घरोघरी बनवले आहे. मोझरकर महाराजांचा झाला नाही संत ऐसा, किंवा श्री गुरुदेव भजन मंडळ आहे, सकल संत विचार आहे, सद्विचार प्रवाह आहे, असे अनेक जे आहे वारकरी संप्रदायाचे आहे, अनेक ठिकाणचे जे काही हे पेज निर्माण झाले, हे पेज नसून महाराज हे व्यासपीठ आहे. हे अधिष्ठान आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं, हे अधिष्ठान आहे माऊली ज्ञानेश्वरांचं, हे अधिष्ठान आहे तुकोबारायांचं, हे अधिष्ठान आहे भगवान पांडुरंगांचं, भगवान श्रीकृष्णाचं, भागवत धर्माचं हे अधिष्ठान आहे. आणि भागवत धर्म म्हणजे काही अशा विशिष्ट पंथाचा नाही आहे. भागवत धर्म म्हणजे श्रीमद भगवद्गीता. भागवत धर्म म्हणजे ग्रामगीता. ग्रामगीता ही आदर्श आचारसंहिता आहे आणि ते भगवद्गीतेचं सक्रिय रूप आहे. उपनिषदादी गायी दोहोनी केली गीताई. हे कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे. गीता आणि भागवत हे कोणतंही काही, हे अखिल विश्वाचं आहे, अखिल विश्वासाठी दिलेलं आहे. आणि कोण्याही संत महापुरुष असो, भगवान श्रीकृष्ण असो, भगवान गौतम बुद्ध असो, मोझरकर महाराज असो, तुकडोजी महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, किती पंथ भिन्न झाले येण्याची राष्ट्र नासाले वंदनीय महाराज म्हणतात. तर हे पंथ भिन्न किती असले तरी त्यांचा उद्देश मात्र एकच होता. आणि आम्ही तो उद्देश सोडून त्यांची वाटणी करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांची वाटणी केली ना, त्यांची वाटणी जर आम्ही करायला लागलो ना, तर आमचं अस्तित्व संपलेलं आहे. अनेकांचं अस्तित्व हे संपलेलं आहे. म्हणून संत महापुरुषांना त्यांच्या तत्वज्ञानाला कुणाची जागीर आहे नाही, आणि ती प्रत्येकासाठी आहे आणि सर्वांसाठी आहे. प्रत्येकासाठी, एका विशिष्ट व्यक्तिविशेषासाठी किंवा धर्म संप्रदायासाठी ती जागीर नसते, किंवा त्या तसं म्हणणारे लोक त्यासाठी पात्र आहेत की नाही. चीनचं साधं उदाहरण आहे. बौद्ध धर्माची दीक्षा आहे, बौद्ध धर्माचं फार मोठं तिथे अभ्यासक आहे, फार मोठी तिथे बौद्ध धर्माचे उपासक आहेत, परंतु चीनची प्रवृत्ती पहा, जगाला त्रास देण्याची. मग प्रज्ञाशील करुणा त्यांना समजली का? प्रज्ञाशील करुणा त्यांना समजली असती तर जगाला त्रास देण्याची वृत्ती त्याच्यामध्ये आली नसती चीनमध्ये. आज भारतावर त्याची नजर टपलेली आहे. भारताला कसा उद्ध्वस्त करता येईल हेच त्याचं चिंतन आहे ना. असं चिंतन संत महापुरुषांनी केलं नाही. भगवान गौतम बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिला आणि हा अशांती फैलवण्याचं काम करत आहे चीन. तर हा निश्चितच भगवान गौतम बुद्धाचा देश होऊ शकत नाही. भगवान गौतम बुद्धाचा देश म्हणजे सर्वप्रथम भारत. आणि भारताने आजही पर्यंत कोणाकडेही वाकड्या नजरेने इतिहास गवा आहे. रामापासून, कृष्णापासून, भगवान शंकरापासून तर आजपर्यंत या भारत देशातल्या कोणत्याही राजाने, कोणत्याही व्यक्तीने इतर देशाकडे नजर उचलून सुद्धा पाहिलेलं नाही. हा इतिहास आहे. म्हणून भारतभूमी ही सर्वश्रेष्ठ आहे. भारताची संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. भारत अवहीन दीन भयारे हे महाराजांचे शब्द आहेत. म्हणून भारतीय लोकांनी विचाराने हीनदीन होऊ नये. भारत अजूनही गौरवशाली आहे. भारत अजूनही श्रीमंत आहे. जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, असाच भारत होता, आजही आहे. किती लुटलं असेल तरी भारताचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. आणि भारताकडे आजही असं तत्वज्ञान आहे की योग ध्यान प्रार्थनेच्या माध्यमातून भारत आजही विश्वगुरू बनू शकतो. आणि पैसा सगळं काही नसते,
सगळं काही नसते, सगळं काही होऊ शकतं. पत्थर सारे बॉम्ब बनेगे, भक्त बनेगी सेना, हे महाराजांनी म्हटलं होतं ज्यावेळेस भारत हिंद दीन भयारे, भारताची परिस्थिती फार वाईट होती, भारताकडे संसाधनं नव्हती, तरी पण इंग्रजांना एवढं संसाधन असून आखून लावलं पत्थर सारे बॉम्ब बनेगे, इंग्रजांना लावलं, चिनियांना लावलं. अजूनही भारताचं काही वाकडं होऊ शकत नाही, पण आम्हीच आमचं वाकडं करायला जर निघालो असेल तर मग आपलं चांगलंही कोणी करू शकत नाही, संतही करू शकत नाही, महापुरुष करू शकत नाही, कोणी देशाचे चालक करू शकत नाही, सैनिक करू शकत नाही, वैज्ञानिक करू शकत नाही. आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून महाराजांनी म्हटलं, प्रथम कळू दे तुझी साधना काय ठेवितोसी अपुली धारणा. ती धारणा बदलण्याची गरज आहे. धारणा म्हणजे योगातलाच 6व्या नंबरचा आहे, योगाच्या अष्टांग योगातील 6व्या नंबरचा आहे, आणि ती धारणा आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये लागू होते. व्यवहारामध्ये आहे, अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्म वेगळा नाही, आत्मा आणि परमात्मा म्हणायचं आहे काय, आणि व्यवहार आणि पिंडी ते ब्रह्मांड, पिंड ब्रह्मांड निगडित जसं म्हणतात, तसं व्यवहार आणि योग ह्या दोन्ही गोष्टी. म्हणजे योगात जर तुम्ही योग करत असाल, महाराजांच्या तत्वज्ञानात ध्यान प्रार्थना करत असाल, तर तेच तत्व तुम्हाला व्यवहार करत असताना जपावं लागेल, अन्यथा ते खोल आहे, बकवास आहे. महाराजांच्या शब्दात बकवास आहे. मी काल परवाच्या चिंतनामध्ये ते बोललो त्या विषयात. महाराजांनी लिहिलं, मी म्हणत सोडून द्या म्हणतात ते. तर म्हणून हे तत्व आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि बंधूंनो, मी आपला जास्तीत जास्त वेळ घेतलेला आहे, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि एखादं वंदनीय महाराजांचं भजन म्हणून आम्ही इथेच आपली रजा घेतो. पुढे कधीतरी खूप मोठा विस्तृत विषय आहे. एक विशेष चित्ताच्या वृत्तीवर जर बोलायचं आहे तर कमीत कमी 1-1.5 तास लागतो. किंवा एखाद्या शरीराच्या बाबतीत जर बोलायचं आहे की शरीरामध्ये काय काय सुधारणा होऊ शकते, त्यासाठी तेवढा वेळ लागेल. मानसिक दृष्टिकोनातून बोलायचं आहे तर तो वेगळा वेळ लागेल, किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून बोलायचं आहे तो वेगळा. परंतु अध्यात्म आणि शरीर, योग विज्ञान या दोन्हीचा वेळ मी माझ्या परीने घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी वंदनीय महाराज असं म्हणतात की जय बोलो धर्मो की, जय बोलो जनता की, जय बोलो मानवता की, जय बोलो जनता की, जय बोलो संतों की, जय हम सब
श्री संत मोझरकर महाराज की जय, साईनाथ भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, वैराग्य मूर्ति गाड़गे महाराज की जय, विश्व के सभी साधु संतन की जय, मानवता की जय, भारत माता की जय, आज के आनंद की जय। करो योग रहो निरोग, करो योग रहो निरोग, योगी बनो योगी बनो योगी बनो रे, भोगी नाही रोगी नाही योगी बनो रे, असा संदेश स्वामी रामदेवजींनी दिलेला आहे। आणि चरेवेती चालत राहा, किती दुःखाग मान अपमान सहन करावे लागले तरी चालत राहा म्हणतात रामदेव बाबा। सुंदर असं लिहिलं आहे त्यांनी। आणि बाधाओं से घबराना नहीं, निंदाओं से विचलित होणार नाही असं महाराज स्वामी रामदेवजी महाराज म्हणतात। आणि त्यांनी ते टप्पे गाठलेले आहेत। म्हणून योगाच्या बाबतीत तुम्हा आम्हाला सुद्धा जाण नव्हती असेल काही लोकांना, परंतु या अखिल विश्वामध्ये योग पोहोचवण्याचं काम स्वामी रामदेवजींनी केलं आहे। त्यांना सुद्धा वंदन करतो आणि माझ्या वाणीला इथे विराम देतो। एवढंच म्हणेल, ग्रामगीता तत्वज्ञान, ग्रामगीता तत्वज्ञान, ग्रामगीता तत्वज्ञान। जय गुरु, धन्यवाद।